सर्वोच्च परमेश्वर आहेत. त्यांचं शरीर सच्चिदानंद अर्थात शाश्वत, ज्ञानमय आणि आनंदमय आहे. ते सर्व गोष्टींचे उगमस्थान आहेत. ते सर्व कारणांचे कारण, आदिकारण आहे. याच भगवान श्रीकृष्णांच्या चरण स्पर्शानं ही भारतभूमी पावन झालेली आहे. भारत भक्तिभावाचा मळा, भारत संतांचा मेळा, भारत सुखाचा सोहळा. या भारतभूमीमध्ये श्रीकृष्णांनी आपल्या असंख्य भक्तांबरोबर अनेक लीला केल्या. हेच श्रीकृष्ण हिमालयातील हिमशिखरात श्री बद्रीनाथजी, गुजरातमध्ये श्री द्वारकानाथजी, राजस्थानात श्रीनाथजी, तर तमिळनाडूत श्री रंगनाथजींच्या रूपात शेषावरती पहुडले आहेत. तेच श्रीकृष्ण अनंत पद्मनाभाच्या रूपात विसावले आहेत. तेच कृष्ण आंध्र प्रदेशात श्री बालाजीच्या रूपात आपल्या भक्तांना ऐश्वर्य प्रदान करत आहेत. कर्नाटकात ते उडुपी कृष्ण आहेत आणि ओरिसात या जगताचे नाथ श्री जगन्नाथ म्हणून रथात मिरवत आहेत. तेच श्रीकृष्ण उत्तर प्रदेशात मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या रूपामध्ये अयोध्यावासी आहेत. श्रीकृष्ण कलियुगात हरिनाम संकीर्तनाचा युगधर्म प्रस्थापित करण्यासाठी बंगाल प्रांतात श्री चैतन्य महाप्रभू म्हणून प्रकटले आहेत. आणि या महाराष्ट्रात या मराठ्यांच्या भूमीवरती पुंडलिकानं प्रेमानं दिलेल्या त्या गीतेवरती तेवढ्याच प्रेमानं आपल्या भक्तांची वाट पाहत श्री विठ्ठल म्हणून होत आहे.